आता मी वाढून देत आहे। पहा किती छान तरीदार चिकन बनला आहे आणि इतकं छान शिजलं चुलीवर चिकन आणि पहा कसा फ्लेवर आला लाल भडक तरीचा। नमस्कार पाहुण्यांनो, विदर्भ चटका ह्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत। आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्टाईल झणझणीत चिकन रस्सा। आता हे बनवण्यासाठी आपण हे अर्धा किलो चिकन आणलं आहे आणि ह्या चिकनला लागणारा मसाला। आता हे आपण 3 गाठे लसूण घेतले आहे निवडून आणि 3 चम्मच जिरं घेतलं, अद्रक घेतलं, टोमॅटो घेतले 3 कापून चांगले छान धुवून आणि धने पण घेतले आणि हे कलमी, हे गरम मसाला आणि हे कांदे पण कापले आणि हा सांबार। पाहुण्यांनो, आपला मसाला आता हा तयार झाला आहे। पाट्यावर आपण बारीक करून घेतला आहे, त्याचं त्या पाट्याचं पाणी पण काढलं आहे गंजामध्ये। आता आपण चिकन धुवून घेऊया। तर हे चिकन आपण वाट्यामध्ये घेतलं आहे। आता यामध्ये पाणी टाकून घेऊ। चिकन छान धुवून घ्यायचं आहे आपल्याला। चिकन छान धुवून घेऊ आपण 2-3 पाण्याने। तर पाहुण्यांनो, चिकन आपण धुवून घेतलं चांगलं। तर पाहुण्यांनो, आपण स्वच्छ चिकन धुवून घेतलं आहे 3 पाण्याने। आता चिकन रस्सा बनवायला आपण सुरुवात करू। आता ह्या चुलीवर आपण गंज ठेवला आहे, त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया 6-7 भांडे, कारण आपल्याला झणझणीत चिकन बनवायचं आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं चांगलं। छान प्रकारे तेल गरम झालं आहे। आता त्यामध्ये आपण मसाला पान सोडून घेऊया। मसाला पान सोडला आहे, छान सुगंध सुटते मसाला पान सोडल्याने। आणि हा मसाला पान आता ह्या तेलामध्ये छान तळला आहे। आता त्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊ। ह्या तेलामध्ये कांदे चांगले लाल येऊ द्यायचे, चांगले लाल येऊ द्यायचे कांदे तेलामध्ये। तर पाहुण्यांनो, आपल्याला कांदे चांगले लाल भडक आले आहे तेलामध्ये। आता आपण यामध्ये आपण आहे ना मसाला टाकून घ्यायचा आहे, आपण पाट्यावर तयार केलेला। आता हा मसाला यामध्ये होऊ द्यायचा आहे चांगला। मसाला शिजू द्यायचा तेलामध्ये। मसाला चांगला तेलामध्ये होऊ द्यायचा। मसाला चांगला तेलामध्ये शिजू दिला लाल भडक, तरच झणझणीत चिकन बनते आपलं। मसाला चांगला शिजू द्यायचा तेलामध्ये। तर पाहुण्यांनो, आपला मसाला तयार झाला आहे। तेलामध्ये चांगला लाल भडक आला आहे मसाला। त्यामध्ये आपण आता तिखट, हळद, मीठ टाकून देऊया। तिखट, हळद, मीठ टाकून दिलं आहे त्यामध्ये। आता हे थोडं होऊ द्यायचं, तिखट, हळद, मीठ थोडंसं शिजू द्यायचं मसाल्यामध्ये। आता तिखट, हळद, मीठ या मसाल्यामध्ये चांगलं शिजलं आहे, त्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया। आता हे टोमॅटो चांगले शिजू द्यायचे आहे यामध्ये। याला चांगले शिजू द्यायचे मसाल्यात।
तर पाहुण्यांनो, आपले टोमॅटो बी मसाल्यामध्ये छान शिजले आहे. आता त्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. आता यामध्ये आपण चिकन टाकून घ्यायचं आहे. आपण टाकून देऊ. तर मंडळी, आपण आता हे चिकन मसाल्यामध्ये सोडून दिलं आहे. आता हे चिकन याला चांगलं मसाल्यामध्ये होऊ द्यायचं. ह्या चिकनला छान कशी तरी सुटली आहे, कारण टोमॅटो बी मसाल्यामध्ये चांगले शिजू दिले आपण. छान लाल भडक तरी सुटली आहे. आता याला चांगले होऊ द्यायचं आहे मसाल्यामध्ये. आता हे चिकन मसाल्यामध्ये चांगलं होऊ द्यायचं. त्यावर आता हे आपण पाट्याचं काढलेलं पाणी टाकून घेऊया थोडं. आता हे चांगलं तयार होते. आता चांगलं मसाल्यामध्ये शिजू दिला आपण हे चिकनला. त्यामध्ये पाणी पण टाकून घेतलं आहे. आता त्यावर आपण सांबार टाकून घेऊ. सांबार टाकून घेतला आहे. आता ह्या चिकनला आपण थोडं फिरवू. तर ह्या चिकनला आता हे सर्व आपण टाकून घेतला आहे मसाले. आणि ह्या चिकन आता शिजायसाठी आपण 4 ते 5 मिनिट शिजू द्यायचा आहे या चिकनला. यावर आपण झाकण ठेवून घेऊ. तर पाहुण्यांनो, आपलं चिकन तयार झालं आहे. पहा किती छान तरी सुटली आहे, लाल भडक. आता हे ताट आपण आपल्या माझ्या ऋतूला बनवून देतो. पहा किती छान बनला आहे चिकन, छान बनला आहे. तरी पण किती छान सुटली आहे. आता हे तर पाहुण्यांनो, आपलं चिकन तयार झालं आहे. माझ्या ऋतूला आता मी वाढून देत आहे. पहा किती छान तरीदार चिकन बनला आहे. आणि इतकं छान शिजलं चुलीवर चिकन. आणि पहा कसा फ्लेवर आला लाल भडक तरीचा. मंडळी, हे आपलं चिकन तयार झालं आहे. ताट आपण ऋतूला बनवून दिलं आहे. जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला.